लोकसभा निवडणुकांच्या रणसंग्रामामध्ये आज राज्यात तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली आहे। राज्यात 19 तर देशभरात 117 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। राज्यात मुंबईसह ठाणे, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आज मतदान होत आहे। 19 मतदारसंघात 338 उमेदवार रिंगणात आहेत। सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। अनेक ठिकाणी आपण पाहतोय मतदारांनी चांगला प्रतिसाद या मतदानाला दिलेला दिसतोय। त्याचबरोबर मागच्या 2 टप्प्यामध्ये जे घोळ झाले, मतदार याद्यांमधले घोळ, तेही आज पाहायला मिळाले। काही ठिकाणी ईव्हीएम्स बंद पडली, एक तास उशिराने तिथे मतदान सुरू झालं। त्यानंतर मतदारांनी हा वाया गेलेला 1 तास संध्याकाळच्या सत्रामध्ये वाढवून द्यावा अशी मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळाली। आपण पाहतोय 19 लोकसभा मतदारसंघात राज्यातल्या आज मतदान होतंय। सकाळी 9 वाजेपर्यंत झालेल्या मतदानावर आपण एक नजर टाकूयात। किती टक्के कुठे मतदान झालंय? मुंबई उत्तरमध्ये 9%, मुंबई उत्तर पश्चिम 7.99% म्हणजे जवळपास 8% म्हणूया। मुंबई उत्तर पूर्वमध्ये 7%, मुंबई उत्तर मध्य 5%, मुंबई दक्षिण मध्ये 7%, मुंबई दक्षिण 7.40%, ठाण्यामध्ये 6.12%, कल्याणमध्ये 6.89%, भिवंडीत 7%, पालघरमध्ये 6%। ही सकाळी 9 वाजेपर्यंतची आकडेवारी आपण पाहतोय, टक्केवारी पाहतोय। मुंबई उत्तरमध्ये 9%, सरासरी आपण जर बघितलं सकाळी 9 वाजेपर्यंत 8 ते 7% मतदान सगळीकडे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नंदुरबारमध्ये 9.53%, धुळ्यामध्ये 7.98%, जळगावमध्ये 10.49%, रावेरमध्ये 7.90%, जालन्यामध्ये 10.49%, औरंगाबादमध्ये 10.20%, दिंडोरीमध्ये 8%, तर नाशिकमध्ये 8.30%। आपण पाहतोय राज्यात आज सगळीकडेच जिथे जिथे मतदान होतंय तिथे मतदार राजा मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थात ही सकाळी 9 वाजेपर्यंतची टक्केवारी आपण पाहतोय। मात्र औरंगाबाद, जालना असेल किंवा जळगाव असेल, रावेर असेल, इथे काहीशी जास्त टक्केवारी आपल्याला दिसतेय। दुपारी जसा सूर्य डोक्यावर येईल तशी उन्हाची काहिली वाढेल आणि त्यानंतर कदाचित या जो आता वेग दिसतोय मतदान केंद्रावरती मतदाराचा येण्याचा, तो थोडासा मंदावलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।